नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. अगदी कालपासून महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट वाऱ्यासारखी वाहत आहे आणि ती म्हणजे काय तर या वर्षीपासून MSTCT 2 वेळा होणार आहे. आणि अगदी बरोबर आहे, कारण मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये किंवा ज्या समितीने शिफारस केली होती अगदी त्या समितीचा अहवाल सुद्धा आलेला आहे. आणि त्या अहवालानुसार माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेल्या किंवा ज्या काल इंडियन एक्सप्रेसने बातमी दाखवली, जी साम टीव्हीने बातमी दाखवलेली, या सगळ्या बातमीच्या जोरावर सगळ्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने या वर्षीपासून दोनदा MSTCT होणार आहे. मात्र ज्यावेळी आपण बघायला जातो की एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जात होता, सर अगर मार्च में पेपर होने वाला है, जर मार्च मध्ये पहिला पेपर होणार आहे आणि मे मध्ये जर दुसरा पेपर होणार आहे तर फॉर्म कधी सुटणार आहेत? हा सगळ्यात महत्वाचा आणि कॉमन प्रश्न आहे. कारण जर आपण विचार केला तर जानेवारी मध्ये होणाऱ्या जेईचे परीक्षा फॉर्म सुटलेले आहेत. अगदी तुम्ही भरायला सुद्धा सुरुवात केलेली असेल. मात्र अगदी जेईचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, त्याच्यानंतर MSTCTचा फॉर्म भरायचा आहे. मग नेमका हा फॉर्म कधी सुटणार आहे? कारण जेईचा फॉर्म तर सुटलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या ज्या काही मार्चच्या परीक्षा होणार आहेत त्या 18 मार्चच्या नंतर होणार आहेत. म्हणजे काय तर 18 मार्चच्या नंतर म्हणजे 18 मार्चला आपल्याला शेवटचा पेपर आहे 12वी बोर्डाचा आणि 12वी बोर्ड संपल्याच्या नंतर आपल्या परीक्षा सुरू होणार आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही डेट तर कन्फर्म आहे की मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या MSTCTच्या परीक्षा सुरू होतात. आता जर आपण प्रत्येक वर्षीचा विचार केला तर प्रत्येक वर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये PCBच्या परीक्षा सुरू होतात आणि त्याच्यानंतर PCMच्या मे महिन्यामध्ये परीक्षा असतात. तर या PCM आणि PCB MSTCTच्या ज्या डेट ऑफ रजिस्ट्रेशन असतात ते सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये सुरू होत असतात. बरोबर आहे. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये संपत असतात. येस, आपण जर विचार केला तर 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत या गोष्टी होत असतात. तर आपण जर विचार केला मार्च मध्ये जर MSTCTची परीक्षा घ्यायची असेल तर फॉर्म कधी सुटू शकतात तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. म्हणजे काय तर सध्या नोव्हेंबर चालू आहे, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या है ना. मॅक्झिममली जर आपण विचार केला तर MSTCTची नवी वेबसाईट येईल किंवा नवं पेज येईल. कारण या वर्षीचं पेज याच्यावर अजूनही ऍडमिशन प्रक्रिया चालूच आहेत आणि सीईटी सेल त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. त्याच्यामुळे अजून एक महिना तरी सीईटी सेल या सगळ्या गोष्टींमध्ये येत नाही. कारण जोपर्यंत शासनाचा GR निघेल तिथून पुढे त्या गोष्टी सगळ्या होतात आणि सीईटी सेल त्याच्यावर काम करायला सुरुवात होते. कारण अजूनही MSTCT 2 वेळा होणार असं सीईटी सेलनं सांगितलेलं नाही. अजून त्याच्यावर विचार चालू आहे. अजून तसा शासन निर्णय येणं बाकी आहे किंवा तशा पद्धतीची अंमलबजावणी सुद्धा होणं बाकी आहे. ही अंमलबजावणी कधी होत असते तर ही अंमलबजावणी तेव्हा होत असते जेव्हा MSTCTचं या वर्षीचं नवीन पेज येईल, नवीन वेबसाईट येईल आणि त्या गोष्टीवर सगळ्या अपडेट होत असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे अजूनही या गोष्टीला 1 महिन्याचा कालावधी आहे. मात्र जर आपण विचार केला मार्चच्या वेळेस परीक्षा होणार आहे तर आजपासून 3 महिन्याचा कालखंड हा आपल्याला सफिशियंट अभ्यासाला असला पाहिजे. कारण बोर्ड सुद्धा आहे मध्ये. त्याच्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपली परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये HSC सुद्धा आपला 1 महिना जाणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा असो किंवा आपल्या HSC बोर्डाच्या परीक्षा असोत. त्याच्यामुळे जर जेमतेम जर विचार केला तर आपला फॉर्म मार्च फेज 1च्या ज्या MSTCTच्या परीक्षा होणार आहेत त्याचे फॉर्म सुटण्याची जी तारीख असणार आहे ती डिसेंबरचा तिसरा आठवडा किंवा शेवटचा आठवडा यामध्ये सुटण्याचे चान्सेस आहेत. आणि लक्षात ठेवा यावर्षी MSTCT 2दा होणार आहे. म्हणजे काय कॉम्पिटिशन बिलकुल प्रत्येक वर्षीच वाढत आहे, यावर्षी सुद्धा वाढणार आहे. परंतु यावर्षी कट ऑफ परत जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत. कारण दोन्ही परीक्षेपैकी तुम्हाला जो जास्त भारी गुण आहे, ज्याच्यामध्ये चांगले गुण आहेत ते तुम्हाला मार्क्स तिथे कन्सिडर होणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा यावर्षी कट ऑफ परत एकदा वाढणार आहेत आणि परत एकदा कॉम्पिटिशन वाढणार आहे. कारण यावर्षी परीक्षा देणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्तीत जास्त होण्याची चान्सेस आहेत. त्याच्यामुळे एकदम बेस्ट अभ्यासाच्या तयारीला लागा. त्याच्यामुळे आजपासून आपल्याकडे खूप वेळ आहे. सो त्याचा खूप बेस्ट उपयोग करा. महाराष्ट्रातली कोणत्या चॅनलवर तुम्ही अभ्यास करताय काही घेणं देणं नाही, कोणता बॅच कोर्स कोणती पेड बॅच घेताय है ना, जे तुम्हाला वाटेल ते करा. मात्र आजपासून बेस्ट तयारीला सुरुवात करा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण अशा महत्त्वाच्या गोष्टी या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहेत. महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटणार आहेत. त्याच्यासोबत केमिस्ट्रीचा एक्सक्लुझिव्ह कंटेंट, त्याच्यासोबत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा सुद्धा आपण लवकरच नवीन सुरुवात करणार आहोत. आणि या संडेला आपण एक खूप छान असा गिव्ह अवे घेऊन येणार आहोत.
त्यासाठी या चॅनलवर नक्की अपडेट रहा. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, थैंक यू सो मच. याद रखो मार्च फेज 1 का एग्जाम होने वाला है और उसके फॉर्म छूटने वाले हैं दिसंबर के लास्ट वीक में. सो ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच. सबस्क्राईब करून घ्या पटापट आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. ऑल द बेस्ट.